त्याच्या काकाची तितकीच ओढ आहे. घ्याल प्लीज. सांभाळ. झोपलाय. तू मला ओळखत नाही. मी कोण आहे माहितीये? मी आहे तुझा काका. हा काका ना तुझे खूप लाड करणार आहे. तुला खूप खाऊ आणून देणार आहे. खूप खेळणी आणून देणार आहे. मी तुला एक प्रॉमिस करू बाळा. हा तुझा सुजित काका आहे ना, आता खूप चांगला माणूस होणार आहे. थँक्यू स्वानंदी. थँक्यू, तू आज बाळाला माझ्याकडे दिलास. सॉरी. क्या सॉरी. सुजित, आय होप तू ज्या गोष्टी केल्या, तू जे वागलायस त्या गोष्टींचा तुला पश्चाताप होतोय. म्हणे पश्चाताप होतोय. आणि आत्ता माझ्या मनात कुठलीच वाईट भावना नाहीये. आत्ता मला बाळाबद्दलचे प्रेम वाटतंय, अफेक्शन वाटतंय, जेन्युइन आहे.
एकदम खरं आहे. कोणतंच वाईट इंटेन्शन नाहीये म्हणे. मला माहितीये मगाशी जेव्हा मी बाळाला हातात घेतलं तेव्हा मला कळत होतं तुझ्या डोळ्यात माझ्याविषयीचा अविश्वास होता, शंका होती. तुला असं वाटलं असेल ना की मी बाळाला तुझ्यापासून स्वानंदीपासून लांब करेन. नाही म्हणे. त्या बाळाला हातात घेतल्यानंतर ना माझ्या मनात कोणताच वाईट विचार नव्हता. ते बाळ तुझं आहे म्हणे, आणि एक बाप म्हणून त्या बाळावर फक्त तुझा हक्क आहे आणि असणार आहे. बाप म्हणून असणारा तुझा हक्क मी कधीच हिरावून नाही घेणार म्हणे. ते बाळ माझं असल्याने मी त्याचा बाप नाही होत म्हणे. बाप होणं जबाबदारी आहे. तू जेव्हा बाळाला पहिल्यांदा उचलून घेतलं होतंस ना म्हणे, त्यावेळेलाच मला कळलं होतं की ही जबाबदारी तू खूप छानपणे घेणार आहेस. त्यामुळे ना तुझ्या त्या हक्काच्या आणि ना त्या बाळाच्या नशिबाच्या मी कशाच्याच आड येणार नाही. ते बाळ तुझं आहे आणि तुझंच राहील. आणि त्या बाळाचा बाप फक्त तूच असशील म्हणे. आजपर्यंत मी जे काही वागलो असेल त्यासाठी मला माफ कर म्हणे. विश्वास ठेव माझ्यावर. प्लीज. आय एम सॉरी. आजपर्यंत जे काही मी वागलो ना तुमच्या बरोबर त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी.